Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem. Okay, poem number 2.5, The Man Who Thinks He Can. Okay, from standard 6. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 चा माय इंग्लिश बुक 6 पोएम नंबर 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन ही बघणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. द मॅन हू थिंक्स ही कॅन म्हणजेच काय? जो माणूस विचार करतो की तो करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की आपण जसा विचार करतो तसंच आपल्या जीवनात गोष्टी घडतात. आपण पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह. हेच पोएट आपल्याला या पोएममध्ये सांगत आहेत. चला तर मग पोएट काय सांगतायत बघूया. इफ यू थिंक यू आर बिटन यू आर. जर तुम्हाला वाटले की मी हरणार आहे तर तुम्ही हरणारच. ओके, इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. जर तुम्हाला वाटले की मी आव्हान देणार नाही तर तुम्ही देणारच नाही. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट. जर तुम्हाला जिंकायला आवडते परंतु तुम्ही जिंकणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, इट इज ऑलमोस्ट सर्टेन यू वॉन्ट. तर ते जवळजवळ निश्चित आहे की तुम्ही जिंकणारच नाही. तुम्ही जर आधीच मनात विचार केला की नाही मी हे करू शकत नाही, मी जिंकणार नाही, तर ते तसंच त्या गोष्टी घडतात, असं पोएट आपल्याला इथे सांगतायत. नेक्स्ट बघूया. इफ यू थिंक यू विल लूज यू आर लॉस्ट. जर तुम्ही विचार करत आहात की मी हरणार आहे तर तुम्ही हरणारच. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. आपण जगातील प्रत्येक यशाचे रहस्य शोधले तर सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज विल. तर यशाची सुरुवात ही इच्छाशक्तीने झालेली आहे. जर आपण जगात सक्सेसफुल झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं जर सक्सेस बघितलं, त्याचं जर रहस्य शोधलं तर त्याचं रहस्य काय आहे तर इच्छाशक्ती. त्यांची यशाची सुरुवात ही कुठून झाली? इच्छाशक्तीनेच झाली. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. तसेच ते सर्व मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. नेक्स्ट. इफ यू थिंक यू आर आउट क्लास यू आर. जर तुम्हाला वाटत असेल की मी मागे आहे तर तुम्ही मागेच राहणार. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तुम्हाला उंचावर जाण्यासाठी विचार करावा लागेल. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर. तुम्हाला आधी स्वतःची खात्री करावी लागेल. कोणती? की यू कॅन एव्हर विन अ प्राईज. मी बक्षीस जिंकू शकतो. यू कॅन एव्हर विन अ प्राईज. नेक्स्ट. लाईफ बॅटल्स डोंट ऑलवेज गो. जीवनातील लढाया या नेहमीच कशा असतात? टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. बलवान किंवा वेगवान माणसांकडे त्या जात नाहीत. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स. परंतु जो माणूस विचार करतो की मी करू शकतो इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. तो ते लगेच किंवा उशिरा का होईना पण तो ती गोष्ट जिंकतो किंवा त्याला त्यामध्ये सक्सेस मिळतं. लक्षात आलं का? जीवनात कितीही लढाया, काहीही बॅटल्स म्हणजे युद्ध म्हणजेच कोणतं संघर्ष आले, पण जर आपण मनाशी विचार केला की नाही मी हे करू शकतो तर उशिरा का होईना, लगेच किंवा उशिरा का होईना पण तो व्यक्ती तसा जिंकतो. म्हणून कवी इथे पोएट आहेत वॉल्टर डी विंटले. खूप छान अशी पोएम त्यांनी इथे सांगितली. खूप छान असा संदेश त्यांनी या पोएममधून दिला आहे. इथेच ही पोएम संपते. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.